श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. स्वामी भक्तांनो, आज आपण एका ताईचा अतिशय हृदयस्पर्शी आणि आयुष्य बदलून टाकणारा अनुभव ऐकणार आहोत. 2 वर्ष नवऱ्याने साथ सोडलेली, 2 लेकराची जबाबदारी खांद्यावर आणि डोळ्यात फक्त अश्रू. अशा कठीण परिस्थितीत त्यांनी श्रद्धेचा हात कधीच सोडला नाही. स्वामी समर्थ यांच्या सेवेवर आणि नामस्मरणावर ठेवलेल्या विश्वासाने त्यांच्या आयुष्यात कसा चमत्कार घडवला हे आपण आज जाणून घेणार आहोत. हा अनुभव फक्त एक कथा नाही, तर संकटातही न ढळणाऱ्या विश्वासाची खरी ताकद आहे. चला तर मग सुरुवात करूया ताईच्या अद्भुत प्रवासाची. मी कविता, 2 लेकराची आई आणि आयुष्याने अक्षरशः भरडलेली एक साधी स्त्री. आज जे सांगते ते माझ्या मनातून थेट येत आहे, कारण 2 वर्षापूर्वी माझं घर तुटलं होतं. माझा नवरा अचानक घर सोडून गेला. कोणतीही स्पष्ट कारणं न देता फक्त एवढंच म्हणाला की त्याला जबाबदाऱ्या नकोत. त्याला स्वतःचं आयुष्य जगायचं आहे. त्या दिवशी माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मोठा मुलगा 10वीत आणि धाकटी मुलगी 4थीत. दोघांच्या डोळ्यात प्रश्न आणि माझ्याकडे उत्तर नव्हतं. सुरुवातीचे काही महिने मी नुसती जगत होते. नोकरी शोधणं, घर भाडं भरणं, शाळेची फी, समाजाचे टोमणे, नातेवाईकांचे संशय आणि रात्री उशी ओली करणारे अश्रू. मुलगा वडिलांविषयी रागाने बोलायचा, मुलगी शांत व्हायची आणि फोटोसमोर बसून विचारायची, आई, बाबा परत येणार ना? त्या प्रश्नाने माझं हृदय तुटायचं. अशाच एका गुरुवारी शेजारच्या काकूंनी मला स्वामी समर्थ यांचं नाव सांगितलं आणि म्हणाल्या, सेवा कर, जप कर, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मन शुद्ध ठेव आणि राग सोड. सुरुवातीला मला रागच आला. जे गेलेत त्यांना परत आणायला मी का प्रार्थना करू? पण त्या रात्री खूप रडल्यानंतर मनात कुठेतरी वाटलं की माझ्याकडे प्रयत्न करण्याशिवाय पर्याय नाही. दुसऱ्या दिवसापासून मी रोज सकाळी 5 वाजता उठून घर आवरायची. एक छोटासा कोपरा स्वामींसाठी सजवला. साधा दिवा, अगरबत्ती आणि श्री स्वामी समर्थ हा जप 108 वेळा म्हणायची. सुरुवातीचे दिवस कठीण होते. मनात राग, अपमान, दुःखापत सगळं उफाळून यायचं. पण जप करताना हळूहळू श्वास स्थिर व्हायचा, विचार शांत व्हायचे. मी गुरुवारी उपवास सुरू केला. महिन्यातून एकदा गरजूला अन्नदान करायचं ठरवलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवऱ्याविषयी वाईट बोलणं थांबवलं. मुलांना मी सांगितलं, आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. ते ऐकून मुलगा प्रथम चिडला, पण नंतर तोही शांतपणे माझ्या बाजूला बसू लागला. 6-7 महिने गेले. परिस्थितीत फारसा बाहेरून बदल नव्हता, पण माझ्यात बदल जाणवत होता. मी अधिक धैर्यवान झाले. नोकरीत लक्ष वाढलं. शिवणकामाची ऑर्डर घ्यायला सुरुवात केली आणि घरातलं वातावरण थोडं हलकं झालं. एकदा गुरुवारी जप करताना मनात स्पष्ट विचार आला, तू आधी स्वतःला सावर. आणि त्या दिवसापासून मी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिलं. मुलांच्या अभ्यासात वेळ घालवला. घरात हसू आणण्याचा प्रयत्न केला. जवळपास 1.5 वर्षानंतर एका संध्याकाळी अनोळखी नंबरवरून फोन आला. आवाज ओळखीचा होता. तोच. तो खूप शांत, थोडा तुटलेला वाटत होता. म्हणाला की आयुष्यात स्थैर्य नाही, मित्रांनी साथ सोडली, काम बिघडलं आणि त्याला घराची, मुलांची आठवण येते. त्या क्षणी माझ्या मनात राग, आनंद, भीती सगळं एकाच वेळी आलं. पण मी फक्त एवढंच म्हटलं, तू सुखरूप असलास तर तेच पुरे. पुढील काही आठवड्यात त्याचे फोन वाढले. तो मुलांशी बोलू लागला आणि एक दिवस अचानक दारात उभा राहिला. डोळ्यात पश्चाताप आणि हात जोडलेले. मुलगी धावत जाऊन मिठी मारली. मुलगा काही क्षण स्थिर उभा राहिला आणि मग हळूच पुढे गेला. माझ्यासाठी तो क्षण शब्दात मावणारा नव्हता. मी लगेच सगळं विसरले असं नाही. आम्ही शांतपणे बोललो, अटी ठरवल्या, समुपदेशन घेतलं आणि त्यानेही घरासाठी जबाबदारी स्वीकारली.
आज 2 वर्षांनी मागे वळून पाहते तेव्हा जाणवतं की स्वामी सेवेने माझा नवरा जादूने परत आणला नाही, पण माझ्यातील कटुता वितळवली, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण केली आणि कदाचित त्यालाही योग्य वेळी योग्य जाणीव करून दिली. गुरुवारी दिवा लावताना आजही मी एकच प्रार्थना करते, स्वामी आमचं घर प्रेमाने टिकू दे. कारण मला खात्री आहे की त्या 2 वर्षाच्या अंधारातून प्रकाशाकडे जाण्याच्या प्रवासात श्रद्धेने मला तुटू दिलं नाही. आणि जेव्हा मी पूर्णपणे कोसळण्याच्या उंबरठ्यावर होते तेव्हा अदृश्य अंधाराने मला उभं केलं. म्हणूनच आज कोणतीही स्त्री अशा वेदनेतून जात असेल तर मी तिला एवढंच सांगते, सेवा म्हणजे फक्त दिवा लावणं नाही, तर मन शुद्ध करणं, क्षमा शिकणं आणि स्वतःला सक्षम बनवणं आहे. बाकीचा मार्ग आपोआप खुला होत जातो. तर स्वामी भक्तांनो, ताईंचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. जर हा अनुभव तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, श्रद्धा आणि विश्वास वाढवणारा वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या नातेवाईकापर्यंत आणि मित्रांपर्यंत जरूर शेअर करा. आणि अशाच आणखी स्वामी अनुभवासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा प्रत्येक लाईक, शेअर आणि कमेंट आम्हाला पुढे अशीच प्रेरणादायी अनुभूती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बळ देतो. श्री स्वामी समर्थ.